श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वामी सेवकरांचं हार्दिक स्वागत आहे. तर आजचा हा व्हिडिओ आहे आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला करायचं आहे एक अनुष्ठान. ते अनुष्ठान करत असताना ते अनुष्ठान आपल्याला ना सकाळी करायचं आहे ना सायंकाळी करायचं आहे. ते अनुष्ठान करायचं आहे रात्री 12 वाजता. मी रात्री 12 वाजता म्हटल्याबरोबर सगळ्यांचे डोळे चकाकले असतील की रात्री 12 वाजता कुठली सेवा असणार आहे ही. पण ही अशी एक सेवा आहे, असं एक अनुष्ठान आहे ज्याच्यामुळे तुमची आर्थिक स्थिती ही खूप प्रगल्भ बनणार आहे. तुमच्यावरचं कर्ज हे कमी होणार आहे. तुमच्या डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर हा या सेवेने कमी होणार आहे. तर डोक्यावर कर्जाचा डोंगर जर वाढत असेल तर आपल्याला कोणती सेवा व कर्ज कमी होण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम मेहनत आणि कष्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. पण त्या कष्टालाही आपल्याला नशिबाची जोड ही महत्त्वाची असते. कर्ज खूप झालं असेल तर कुटुंबात आपण आपल्या सांसारिक अडचणी ज्या आहेत त्या वाढण्यामागे पण आपणच आहोत. कारण आपल्या ह्या गरजा खूप वाढत चालल्या आहेत. त्याप्रमाणेच आपल्या गरजांप्रमाणेच आपल्याला आपली आर्थिक स्थिती देखील उंचावणं खूप महत्त्वाचं आहे. भगवान विष्णूंची ही सर्वात प्रभावी सेवा. ह्या सेवेनं अशक्य असं ते शक्य होणार आहे. कितीही गरज असेल ती विष्णूची सेवा ही जर केली तर ही इतकी अत्यंत प्रभावी सेवा आहे. तर ही सेवा करण्यासाठी काय करायचं, कुठली सेवा करायची, किती वाजता करायचं, कशा प्रकारे करायचं याबाबतचा आजचा हा व्हिडिओ. तर व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान कशा प्रकारे करावं हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा. तुमचे बरेचसे प्रश्न आज सुटणार आहेत. तर बघा, कर्मभोग शमवण्यासाठी व वाईट ग्रहदोष दूर करण्यासाठी हे स्तोत्र खूप प्रभावी आहे. श्री व्यंकटेश हे कलियुगाचे प्रत्यक्ष देव मानले जातात. त्यांचा कृपाशीर्वाद आर्थिक उन्नती देतो. व्यंकटेश स्तोत्र हे भक्ती, समर्पण आणि शरणागती यांचा संगम आहे. ज्यावेळी आपण हे स्तोत्र पठण करतो तर ते करताना आपल्याला जे बालाजींना म्हणजे व्यंकटेश स्तोत्र हे बालाजींचं आहे. तर बालाजींचा एक फोटो आपल्याला त्यावेळेला हवा आहे किंवा मूर्ती असेल तर ती हवी आहे. आणि त्यावेळेला आपल्याला तुळशीदल अर्पण केल्यानं विष्णू, लक्ष्मी, कुबेर व स्वतः व्यंकटेश म्हणजे तिरुपती बालाजी प्रसन्न होतात. सुख, समृद्धी, ऐश्वर्य आपल्याला प्राप्त होणार आहे. तर चला सेवेला सुरुवात करूया. तर रात्री 12 वाजता आपल्याला या सेवेला सुरुवात करायची. तर सेवा कशी करायची ते सांगते. 21 दिवस किंवा 40 दिवस तुम्ही ही सेवा करू शकता. संकल्पयुक्त ही सेवा असणार आहे. आणि ही सेवा करत असताना आपल्याला रात्री 12 वाजताच या सेवेला सुरुवात करायची आहे. 11:15पर्यंत सर्व तुमचं आवरून तुम्ही आंघोळही रात्री करू शकता. आंघोळ करायची आणि आपल्या देवघरासमोर बसायचं आणि बालाजींचा जो फोटो असेल तर तो फोटो देखील तुम्ही ठेवू शकता. जास्तीत जास्त ही सेवा करायची आणि सकारात्मक विचार नक्की ठेवा. कुठल्या प्रकारची भीती बाळगू नका. कारण व्यंकटेश स्तोत्र हे 40 किंवा 21 दिवस तुम्ही जर पठण केलं रात्री 12ला तर ही सेवा करत असताना तुम्हाला कुठलाच भय तुमच्याकडे राहणार नाही. तुम्ही खूप अनुभव तुम्हाला येणार आहे. ही सेवा 21 दिवसाची जर केली तर अनुभव येणारच आहे. पण जर 40 दिवस जास्तीत जास्त जर तुम्ही सेवा केली तर तुमचे बरेचसे प्रश्न सुटणार आहेत. ही सेवा तुम्ही आषाढी एकादशीपासून करू शकता. गुरुवार असेल, बुधवार असेल या वारी देखील तुम्ही करू शकता. 21 दिवस ही सेवा करायची आहे. ही सेवा सुरू करावी तेव्हा सेवेला बसण्याआधी विष्णू म्हणजेच आपल्याकडे असलेले बाळकृष्ण यांची मूर्ती तुम्ही ठेवली तरी चालते. जर बालाजीची असेल तर बालाजीची ठेवू शकता. आणि त्यानंतर स्वामी महाराजांना आपल्याला मुजरा करायचा आहे. स्वामी महाराजांसमोर अखंड दीप प्रज्वलित करायचं आहे. आणि हे व्रत आपल्याला करत असताना निळ्या आसनावर बसूनच हे व्रत करायचं आहे. हे अनुष्ठान करायचं आहे. सर्व जे आपण म्हणतो ना की बरेच लोक आम्हाला खूप काळं आवडतं, पण ते काळं वस्त्र घालून अजिबात ही सेवा करायची नाही. महिलांनी एका बैठकीत ही सेवा करायची आहे. जे कोणी करणार असतील त्यांनी एका बैठकीत ही सेवा सुरू करायची आहे. आणि ही सेवा सुरू करत असताना आपल्याला आपले पारंपरिक म्हणजेच वस्त्र कोणते परिधान करायचे. तर महिलांनी साडी परिधान करायची, आपले सौभाग्य अलंकार घालायचे
आणि त्यानंतर सेवेला सुरुवात करायची. आपलं तोंड हे पूर्वेकडे झालं पाहिजे. दक्षिण दिशा सोडून कोणतीही दिशेला आपण ही सेवा करू शकतो. 12 ते 12:30 हा लक्ष्मी येण्याचा कालावधी आहे. तर एक मंडल आपलं होतं. 21 वेळा आपण जर व्यंकटेश स्तोत्राची सेवा केली, ती एका बैठकीत ही सेवा आपण करायची आहे. 10व्या ओवीपर्यंत 20 वेळा आपल्याला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे आणि 21व्या वेळी संपूर्ण व्यंकटेश स्तोत्र आपल्याला वाचायचं आहे. 10व्या ओवीनंतर फलश्रुती असते, त्यामुळे आपण शक्यतो 20 वेळेस व्यंकटेश स्तोत्र हे 10व्या ओळीपर्यंत म्हणायचं आणि त्यानंतर आपल्याला फलश्रुती आहे, तर 21व्या वेळेला आपल्याला फलश्रुती म्हणजेच व्यंकटेश स्तोत्र हे पूर्ण वाचायचं आहे. नियम एकच आहे की सेवा ही कुठली नाही, संकल्पयुक्त करायची आहे. आदल्या दिवशी तुम्ही सायंकाळी जाऊन स्वामी महाराजांच्या मठामध्ये जाऊन किंवा केंद्रामध्ये जाऊन नारळ, खडी साखर ठेवायची, आपली अडचण सांगायची आणि विनंती करायची की ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण होऊ द्या. भगवान विष्णू समोर बसून त्या ठिकाणी तुम्ही तुपाचा दिवा लावायचा. देवघरासमोर बसून आपल्याला हे करायचं आहे आणि मांसाहार कडकडीत बंद, ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. परान्न वर्ज्य आहे. दुसऱ्यांच्या घरचं अजिबात खायचं नाही. या सेवेत आपल्याला कुठेही जायचं नाही आहे. आपण त्यावेळेला एकाच जागेवर बसून ही सेवा करायची आहे. या सेवेदरम्यान आणखी एक आसन आपल्याला आपल्या बाजूला मांडायचं आहे, कारण आपण ज्या वेळेला व्यंकटेश स्तोत्र पठण करतो त्यावेळेला व्यंकटेश महाराज आपल्या घरी येत असतात. कुठलीही सेवा करा, तुम्ही कोणाचीही सेवा करा, तरी पण एक आसन तुम्ही तुमच्या बाजूला मांडून ठेवायचं. त्याच्यावर ज्या देवाची आपण सेवा करतो ना, तो देव आपल्या घरी नक्की येत असतो. आपण ही सेवा करत असताना कुठलीही सेवा करा तुम्ही. स्वामीचरित्र जरी तुम्ही वाचत असाल त्यावेळेला देखील तुम्ही ती एक आसन तिथं तुमच्या बाजूला ठेवायचं, म्हणजे स्वामी महाराज देखील तुमच्याकडे नक्की येणार, हे निश्चित आहे. या सेवेदरम्यान सुतक विटाळ जर आलं तर नव्यानं आपल्याला परत ही सेवा सुरू करायची आहे. या सेवेच्या दरम्यान बरेचसे म्हणजे काय म्हणतात ना, संकेत मिळत असतात, तर आपल्याला घाबरायचं नाही. आवाज येतो किंवा काही पण असं आपल्याला जाणवतं कोणतरी आलं आहे, तर हे जे होतात ना, हे साक्षात्कारच आहेत असं मी म्हणते. व्यंकटेश स्तोत्र हे सर्वात प्रभावी शक्तिशाली असं स्तोत्र आहे. या स्तोत्राचं 21 वेळा पठण करणं खूप महत्त्वाचं आहे. हे स्तोत्र 21 दिवस करायचं आहे. कोणत्या दिवशी सुरू करायचं, तर एकादशीच्या दिवशी तुम्ही सुरुवात करू शकता. या दिवसात काही गोष्टी कटाक्षाने आपल्याला टाळायच्या आहेत. त्या म्हणजे कुठल्या? या 21 दिवसात आपल्याला काही गोष्टी कटाक्षाने टाळायच्या आहेत. त्या म्हणजे क्रोध, लोभ, मोह, मत्सर, तसेच इतरांना त्रास होईल असं आपल्याला वागायचं नाही. विचार अजिबात करायचा नाही की याचं वाईट व्हावं, त्याचं वाईट व्हावं, अजिबात नाही. त्याचबरोबर मांस आणि मद्य वर्ज्य आहे. हे अनुष्ठान करत असताना मनातील इच्छा नक्की 21 दिवसांनी किंवा 40 दिवसांनी नक्की पूर्ण होणार आहे. फक्त श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आणि स्तोत्राचं पठण करताना एकाग्रतेनं पठण करा. त्याचसोबत कोणासोबत सुद्धा बोलू नका. घरात TV वगैरे हे सुद्धा बंद ठेवायचे त्या दिवशी. नक्की ही सेवा सर्वांनी करा. परत एकदा सांगते, हे स्तोत्र तुम्हाला रोज रात्री 40 दिवस रात्री 12 वाजता म्हणण्यास सुरुवात करायची आहे. त्या अगोदर तुम्हाला आंघोळ देखील करायची आहे. हे स्तोत्र 20 वेळा तुम्हाला 10व्या ओवीपर्यंतच म्हणायचं आहे. 21व्या ओवीला तुम्हाला फलश्रुती लागते, त्यामुळे आपण त्यावेळेला व्यंकटेश स्तोत्र हे पूर्ण पठण करायचं आहे. तर जर तुम्हाला तुमचे प्रश्न, तुमचे ज्या काही कर्जाचे डोंगर झालेले असतील, बऱ्याचशा सांसारिक अडचणी असतात माणसाला, त्या जर वाढत असतील तर तुम्ही नक्की हे अनुष्ठान करावं, ही तुम्हाला खरंच मी विनंती करते. झालेली सेवा ही महाराजांच्या रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.